बातमीपत्रात आपले स्वागत। दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एमपीएससी नेटमुळे विधी शिक्षणशास्त्र परीक्षा लांबणीवर। 12 ऐवजी 19 डिसेंबर पासून होणार परीक्षा। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आता विधानसभा लढवणार असल्याचा खुलासा। काही दिवसांपूर्वी लोकसभा लढवणार असल्याचेही केले होते सुतोवाच। आता सविस्तर बातम्या। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आधी लोकसभेचे सुतोवाच केले, तर आता नवीन व्हिडिओ समाज माध्यमावर जारी करीत विधानसभेची तयारी करीत असल्याची घोषणा केली आहे। मित्रांनो, कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना मला एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली, ती म्हणजे की लोकांची इच्छा आहे की आता जे काही त्रास आम्ही सहन केले गेल्या 5 वर्षात ते बस झाले। आम्हाला आता आमचा उत्कर्ष हवा आहे, आम्हाला नुकसान भरपाई हवी आहे, आम्हाला विमा हवा आहे, आम्हाला लाईट व्यवस्थित पाहिजे, आम्हाला तहसीलदार नीट वागलेला पाहिजे, आम्हाला पोलीस ठिकाणावर पाहिजे, आम्हाला आमचे सर्व शासकीय अधिकारी नियमाने इज्जतीने आम्हाला वागणूक देतात, अशा पद्धतीची परिस्थिती आम्हाला हवी आहे। आणि ती परिस्थिती जर करायची असेल तर मग काय करावं लागेल, तर विधानसभेतच हर्षवर्धनला उभं करावं लागेल। अशा पद्धतीचं गावच्या गावं मला सांगताना मला आढळत आहेत। आज मी सकाळी डोंगरगावला गेलो होतो, त्याच्यानंतर मी मोऱ्याला गेलो होतो, बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी इकडच्या परिसर खानदेशामध्ये सुद्धा सोयगाव म्हटलं तर काही पाहायचंच काम नाही, प्रत्येक गावात तेच चाललं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभेचा निर्णय घेतल्याच्या नंतर मला काही आपलेच लोक म्हणतात की बाबा दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होऊ शकतो। आता हे दोघं कोण मुळात हेच मला काही कळलं नाही, ते दोघं होतंय की नाही ते पण आपल्याला माहीत नाही। पण जर अशी चर्चा होणार असेल की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, तर ही गोष्ट चुकीची आहे का? कारण की दुसऱ्याला काही येतंय किंवा नाही असा पण प्रश्न विचारणारे लोक मार्केटमध्ये आहेत। अनेकदा तारखा मिळाल्या की नुकसान भरपाई या तारखेला मिळणार आहे, नुकसान भरपाई त्या तारखेला मिळणार आहे, पण शेवटपर्यंत नुकसान भरपाई नाही आली तर नाहीच आली। आणि म्हणून प्रश्नचिन्ह उभं राहतात। आणि म्हणून मला असं वाटत नाही की अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहेत की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, हे शक्य होईल का? कारण की दुसऱ्याकडून काय काम झालं याचा पण विचार लोक करत नाहीत असं नाही। त्यामुळे कामाला महत्त्व आहे। एकदा निवडणूक गेली की पुन्हा डोक्याला हात लावून बसावं लागतं। त्यामुळे निवडणूक जाऊ द्यायची नाही आहे, निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधवांनाच पुढं आणायचं, अशा पद्धतीचं सातत्याने मला दिसतंय। अर्थात या गोष्टी लोकांना पचणार नाहीत, कारण की सगळ्यांनाच डोळे लागलेले आहेत विधानसभेचे, आणि त्यामुळे कसंही करून काहीतरी उलटंपालटं करून हे काहीतरी गेम बसवायचा हे प्रयत्न होणार आहेत, नाही असं नाही। त्यामुळेच मी सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना म्हणतोय, आता मी माझा राहिलो नाही, आता मी 100% तुमचा झालेलो आहे। कसा काय? कारण मी निवडून आलो तर माझे पेट्रोल पंप होत नाहीत, नुकसान भरपाई मात्र तुम्हाला मिळते। त्यामुळे माझी काळजी घ्या, न केवळ निवडणुकीत पण आजपासून लक्ष ठेवा माझ्याकडे, कारण मी जर राहिलो तर तुमच्या उत्कर्षाचे मार्ग मोकळे होतील, मी खपलो तर तुम्हाला पण लोक खपवल्याशिवाय राहणार नाही। आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांनी तेलवाडी पैठण येथे जाऊन पीडित कुटुंबाची अस्तेवाईकपणे चौकशी करून पोलीस प्रशासनाला पाचारण करताच त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळाल्याचे दिसून आले। तेलवाडी पैठण येथे एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला होता व आता राजकीय वरदहस्ताचा वापर करीत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान शहरातील काही भीमसैनिकांच्या वतीने नुकतेच अत्याचारग्रस्त तेलवाडी गावात थेट धडक दिली व या पीडित कुटुंबाची भेट घेतली। त्यांनी चर्चा करून पीडित कुटुंबाशी संवाद साधला। तत्काळ पैठण शहराचे DYSP बहुरे यांनी घटनास्थळी बोलवून घेत पीडित कुटुंबाला तत्काळ घरासमोर पोलीस संरक्षणाची मागणी करताच पोलीस संरक्षण देण्यात आले। सदरील प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी दीपक निकाळजे, अरविंद कांबळे, डॉक्टर दीपक खिल्लारे, मनीष नरवडे, नागेश केदारे, पवन पवार, सचिन जोगदंड, संतोष चव्हाण, रामराव नरवडे, त्रिशरण गायकवाड, सचिन शिंगाडे, संदीप आहिरे याबरोबर भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मिटमिटा येथील महानगरपालिकेच्या शाळेत आनंदनगरी भरवण्यात आली होती। यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मिटमिटा येथील महानगरपालिकेच्या शाळेत आनंदनगरी भरवण्यात आली होती। आनंदोत्सव साजरा करत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते। आनंदनगरी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले होते। या पदार्थांचा आस्वाद शाळेतील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळेतील शिक्षक वृंदांनी घेतला। यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन देखील साजरा केला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मिटमिटा या शाळेत आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी
आनंद नगरीमध्ये लावलेल्या विविध स्टॉल्सवरील पदार्थांचा आस्वाद घेतला, तसेच वेगवेगळ्या खेळांचा आनंद घेतला. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्वच मुलांनी सहभागी होऊन अत्यंत आनंदाने महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा केला. विकसित भारत संकल्प यात्रा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद कार्यक्रम कैलासनगर येथे शनिवारी पार पडला. यावेळी गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन कैलासनगर येथे शनिवारी करण्यात आले होते. केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावेत, याच उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा एक उपक्रम असून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नियोजन देखील करण्यात आले होते. यावेळी गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. विकसित भारत संकल्प यात्राची आज इकडे सुरुवात होत आहे. संपूर्ण भारत देशामध्ये माननीय मोदीजींनी मागच्या 10 वर्षात जे शेवटच्या घटकापर्यंत काम करायचा, त्यांना मदत करायचा, त्यांच्या सगळ्या योजनांचा फायदा मिळावा याकरता जी सुरुवात केली होती आणि आज त्यामुळेच आज इकडे एवढ्या मोठ्या संख्येने, मग ती उज्ज्वला गॅस असो, आयुष्यमान भारत असो किंवा पोस्ट ऑफिसच्या योजना असो, पंतप्रधान आवास योजना असो, या सगळ्याचं रजिस्ट्रेशन आज आम्ही इकडे सगळ्या योजनांचं इकडे करतो आहे, ज्या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल, लाभार्थी म्हणून ते पुढे हे करतील. आणि आज ज्या योजना मागच्या 10 वर्षात त्यांनी सुरू केलेल्या त्या योजनेचा ज्यांना कोणाला लाभ मिळाला असेल त्यांनी आज इकडे रजिस्ट्रेशन करावं. येणाऱ्या काळामध्ये आज जो आमचा की ह्या वॉर्डामध्ये 1000 लोक कमीत कमी या सगळ्या योजनेचा भाग घेतील आणि सगळे आज लाभार्थी इकडे आलेले आहेत. मला नक्कीच खात्री आहे की मोदीजींच्या भाषणानंतर ते आमचं नशीब चांगलं असेल तर एखाद्या वेळेस ते आमच्याशी पण लिंकवर बोलतील, या इकडच्या लाभार्थ्यांशी पण बोलतील आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने हे होईल, मला नक्की खात्री आहे. असं कोण जर म्हणत असेल तर खोटं आहे. 3 राज्यात जे सरकार आलं ते फक्त त्यामुळेच आलं की शेवटच्या घटकापर्यंत मोदीजींनी आणि आमच्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी काम करायचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे आमचं सरकार आलं. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. राष्ट्राच्या महापुरुषांना अभिवादन करून महानगरपालिकाचा 41व्या वर्धापन दिनाची सुरुवात करून विविध कार्यक्रमांनी वर्धापन दिन साजरा केला जात आहे. महानगरपालिकेच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
यांच्या हस्ते क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, शहर अभियंता AB देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळ, उप आयुक्त अंकुश पांढरे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, कार्यकारी अभियंता BD फड, RN संधा, उप अभियंता परदेसी, अग्निशमन अधिकारी शिवाजी झंझन, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, कर्मचारी यांची उपस्थिती होती। या मान्यवरांच्या उपस्थितीत औरंगपुरा येथील महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मिल कॉर्नर येथे छत्रपती शाहू महाराज, भडकर गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मनपा मुख्यालय टप्पा क्रमांक 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज, लेबर कॉलनी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व TV सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। याचबरोबर सर्व झोन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना सर्व सहाय्यक आयुक्त यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याच्या नामकरणाबाबत दाखल असलेल्या याचिकांवर सुनवाई 12 तारखेला होणार असून याबाबत न्यायालय सकारात्मक असल्याचे प्रतिपादन वकिलांमार्फत करण्यात आले आहे। औरंगाबाद रीनेमिंग का जो मैटर है, आज ऑनरेबल चीफ जस्टिस के डिवीजन बेंच के सामने 2:30 बजे निकला और हिशाम उस्मानी और उनके साथ में एक और पिटिशनर है, उनकी जानिब से जो पिटिशन है जिसमें मैं वकालत कर रहा हूं, मेरे साथ आज इसमें तो एडवोकेट खिजर पटेल, हबीब खादरी और मोइन शेख भी है मौजूद। ये मैटर की सुनवाई जब शुरू हुई तो पिटिशनर्स की जानिब से सीनियर एडवोकेट, सीनियर काउंसिल मिस्टर अनिल अंतुरकर साहब ने जो तो सबसे पहले कोर्ट को एड्रेस किया और कोर्ट के जहन में 2 सवाल सबसे पहले थे जो कोर्ट ने आज हमारे सामने रखे। सबसे पहले कोर्ट का ये बोलना था कि ये जो मैटर है इसको जस्टिशिएबल ग्राउंड क्या है, सबसे पहले ये बताओ, और दूसरा हाईकोर्ट है, हम लोग हिस्ट्री में नहीं जाएंगे। जजेस का बोलना था कि हमने हिस्ट्री क्यों देखना, हिस्ट्री में क्या सही और क्या गलत है। तो इसका जवाब जो है तो ऑनरेबल सीनियर काउंसिल एडवोकेट अंतुरकर साहब ने बहुत अच्छे से कोर्ट को वाजे कर दिया कि सही है आपका बोलना, बिल्कुल आपको हिस्ट्री देखना नहीं है, आपको लेकिन सिर्फ सही क्या है और गलत क्या है ये देखना है। ये रीट ज्यूरिसडिक्शन के अंदर आपको ये फैसला करना है कि ये जो भी गवर्नमेंट का जो एक्शन है गवर्नमेंट की, ये बराबर है या नहीं है। उसके बाद में फिर आज जिस तरीके से मैटर्स ओपन होने जा रहा था तो ऑनरेबल चीफ जस्टिस ने ये बताया कि उनके पास आज वक्त बहुत कम है और एक 15-20 मिनट के बाद में कोर्ट जो तो राइज होने वाला है। तो इस तरीके से फिर अब इसकी जो अगली सुनवाई है तो कोर्ट ने 12 तारीख को 2:30 बजे रखा है। तो इस तरीके से हम देखते हैं कि ये औरंगाबाद रीनेमिंग का जो मैटर है इसमें सबसे पहला जो आर्गुमेंट हुआ वो यूसुफ मुशाला साहब का हुआ, जिसमें मुश्ताक अहमद और वगैरह ने जो PIL फाइल किए थे उसके आर्गुमेंट चल रहे थे जो कल इख्तिताम पे आए थे। कल यानी 7 दिसंबर को, आज 8 दिसंबर को हिशाम उस्मानी वगैरह की जो पिटिशन थी उसमें जब हियरिंग शुरू हुई तो सीनियर एडवोकेट अंतुरकर साहब ने सबसे पहले उसमें पहल करते हुए अपनी बात रखी और अब उन्हीं की बात आगे कंटिन्यू इंशाअल्लाह 12 तारीख को होने जा रही है। MPSC नेटमुळे जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठीच्या परीक्षा येत्या आठवड्यात आहेत। त्यामुळे विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र शाखेच्या परीक्षा 12 ऐवजी 19 डिसेंबर पासून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भरती गवळी यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जुन्या पॅटर्न मधील पदवी परीक्षा 21 नोव्हेंबर पासून सुरळीतपणे घेण्यात येत आहेत। अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र शाखेच्या परीक्षा 12 डिसेंबर पासून सुरू होणार होत्या। तथापि राज्य लोकसेवा आयोग, नेट, जिल्हा परिषद व आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठीच्या परीक्षा 11 ते 18 डिसेंबर या काळात होणार आहेत। या परीक्षांमुळे विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठवडाभर पुढे ढकलाव्यात अशी मागणी विविध विद्यार्थी, महाविद्यालये, प्राचार्य व विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती। कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी विद्यार्थ्यांची विनंती ग्राह्य धरून परीक्षा विभागास वेळापत्रकात बदल करण्यास मान्यता दिली। यानुसार विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत, तर अभियांत्रिकी, BTech, आर्किटेक्ट, ME, MCA अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार म्हणजेच 12 डिसेंबर पासून होणार आहेत, असे अभियांत्रिकी विभागाचे कक्षा अधिकारी डॉक्टर सतीश दनवे यांनी कळवले आहे। दरम्यान
संलग्नित महाविद्यालयातील सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही 19 डिसेंबर पासूनच सुरू होणार आहेत. शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. MPSC नेटमुळे विधी शिक्षणशास्त्र परीक्षा लांबणीवर. 12 ऐवजी 19 डिसेंबर पासून होणार परीक्षा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आता विधानसभा लढवणार असल्याचा खुलासा. काही दिवसांपूर्वी लोकसभा लढवणार असल्याचेही केले होते सुतोवाच. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.